ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने नितीन दुबे सर जे महाराष्ट्र विद्यामंडळ याच्या संस्थेमध्ये काम पाहतात, आज त्यांचं कबड्डी क्षेत्रामध्ये राष्ट्रीय स्तरावरती काम आहे। सर, तुम्ही कबड्डी क्षेत्रावरती चांगल्या दर्जाचं काम करताय, तर कबड्डी संदर्भात तुमचं मत काय सांगा? कबड्डीला आता हल्ली चांगले दिवस आलेले आहेत आणि कबड्डी ही पूर्वीपासूनचा खेळ चालत आलेला खेळ आहे। प्राचीन इतिहास आहे कबड्डीला आणि या खेळाला साहित्यविरहित खेळ असं म्हणून आपण ओळखलं जातं आणि या सर्वसाधारण लोक देखील किंवा खेळाडू देखील हा खेळ खेळू शकतात। आता आपला कबड्डी हा खेळ भारतीय खेळ असून हा 7 समुद्रापलीकडे गेलेला आहे। आता IKPL सारखे स्पर्धा भारतात चालू झालेल्या आहेत, परत चॅनलवाल्यांनी त्यांना उचलून धरलेलं आहे आणि बरंचसं म्हणजे नावलौकिक या खेळांनी मिळवलेलं आहे। इतर देशात देखील याचा प्रसार सुरू झालेला आहे आणि आपण पाहतच आहोत की बाहेरच्या देशातील खेळाडू देखील आपल्या खेळाडू निष्पत तयारीशी झालेले आहेत। तरी कबड्डीला चांगले दिवस येतील अशी अपेक्षा आहे आणि लवकरच हा खेळ ऑलिम्पिकमध्ये येईल असा मला विश्वास आहे। सर, तुमचं महाराष्ट्र निश्चित कबड्डीचं आता नावलौकिक आंतरराष्ट्रीय दर्जावरती झालेलं आहे। आशिया लेवलला तर खेळ आहेच आहे, ऑलिम्पिकला फक्त पाऊल ठेवायची गरज आहे। सर, त्याचबरोबर महाराष्ट्र विद्यामंडळ जे पुणे शहरातलं नाणावलेलं असं शिक्षण संस्था आहे, तर त्या ठिकाणची जे खेळाचं काय वातावरण आहे? महाराष्ट्र विद्यामंडळामध्ये सर्व प्रकारचे खेळ हे शिकवले जातात। कोचेस येतात, मुलांना कोचिंग करून जातात। परत शासकीय कोचेस आम्ही नेमलेले आहेत, व्हॉलीबॉलचे NIS झालेले कोच ते येतात जिल्हा परिषदेमार्फत। त्याच्यानंतर तायक्वांदो हा खेळ शिकवला जातो, जो की इंडोर गेम आहे। त्याच्यानंतर सिलंबम असे अनेक प्रकारचे खेळ आम्ही घेत असतो, कारण आम्हाला ग्राउंड छोटा असल्यामुळे मोठे खेळ जेणेकरून ॲथलेटिक्ससारखे खेळ आम्हाला घेता येत नाही, पण तरी देखील आम्ही आमचे विद्यार्थ्यांची कॅलिबर पाहून त्यांना इतरत्र डेक्कन क्लब म्हणा किंवा बाबुराव सोनक ग्राउंडवर अशा कोचेसकडे आम्ही पाठवतो त्या विद्यार्थ्यांना आणि अशा खेळाडू देखील आमचे नॅशनलपर्यंत पोहोचलेले आहेत। तायक्वांदोमध्ये देखील इंटरस्कूल नॅशनलला आमच्या मुलांनी मेडल मारलेले आहेत। असे बरेच चांगले खेळाडू निर्माण झालेले आहेत संस्थेमध्ये। सर, आज तुम्ही टेनिस व्हॉलीबॉलची 62वी राष्ट्रीय स्पर्धा या ठिकाणी घेतली जाते, तर वांगवाड सरांचं ह्या खेळातल्या निर्माण होण्यासाठी त्यांचं मोठं योगदान आहे, तर सरांचं काम आणि ह्या खेळासंदर्भात काय सांगा? सर, आम्ही ज्यावेळेस आमच्या विद्यार्थी स्थितीत होतो त्यावेळेसपासून आम्ही वांगवाड सरांना ओळखतो। त्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे खेळाच्या बाबतीत। चंद्रशेखर आगाशे या शारीरिक शिक्षण महाविद्यालयामध्ये ते प्राध्यापक असताना अनेक खेळाडू त्यांनी निर्माण केलेले आहेत आणि त्या संदर्भातच आम्ही इथं त्यांना एक मदतीचा हात म्हणून त्यांनी ज्या स्पर्धा घेतल्या आहेत राष्ट्रीय स्तरावरच्या पुण्यामध्ये प्रथमच होत आहेत आणि त्यासाठी आम्ही सर्व एकत्र येऊन त्यांना मदत करत आहोत आणि सरांचं म्हणजे जीवनामध्ये त्यांनी सर्वस्वी खेळाला प्राधान्य देऊन आपलं नावलौकिक कमवलेलं आहे आणि अनेक खेळाडू तयार केलेत त्यांनी। निश्चितच सर, चांगलं योगदान आहे वांगवाड सरांचं आणि तुम्हाला सुद्धा त्यांच्याविषयीचा मोठा आदर आहे। आपण या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला जी मुलाखत दिली, माहिती दिली, त्याबद्दल आपलं हार्दिक आभार। धन्यवाद सर। धन्यवाद।